कनेरीवाडी येथील कंजारभट वसाहतीमध्ये बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटे छापा टाकला। यावेळी 2,17,780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर 10 जणांवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती पोलिसांनी दिली। कनेरीवाडी येथील साईनगर कंजारभट वसाहतीमध्ये पहाटेच्या वेळी बेकायदेशीररित्या हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जाधव व त्यांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे छापा टाकला। यावेळी 10 ठिकाणी छापा टाकून 5,400 लिटर कच्चे रसायन, 500 लिटर पक्के रसायन, 230 लिटर गावठी हातभट्टीची दारू व इतर साहित्य असे एकूण 2,17,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला। या प्रकरणी कंजारभट वसाहतीतील रोहित दीपक घारुंगे, सनी सर्वर बाटुंगे, अर्जुन रमेश घारुंगे, संदीप दीपक घारुंगे, जगदीश सुरेश बाटुंगे, राकेश सुरेश बाटुंगे यांना अटक करण्यात आली आहे, तर यांच्यासह 4 महिलांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस अंमलदार खंडेराव कोळी, संजय पडवळ, संजय हुबे, कृष्णात पिंगळे, हिंदराव केसरे, प्रकाश पाटील, विनोद चौगुले, नवनाथ कदम, रोहित मर्दाने व सारिका मोठे तसेच गोकुळ शिरगाव पोलीस ठाणेकडील अवधूत कोरे, ज्योती शिंदे यांनी मिळून केली।